तू एवढ्या रात्री इथे हॉलमध्ये काय करते ते सांग. तुला नाही माहिती? नाही. फिफा वर्ल्ड कप मध्ये ज्याचं सिलेक्शन झालंय ना त्याची प्रॅक्टिस बघायला आले. ना सरळ उत्तर तुला देता येत नाही. माझी मगाशी सेम अपेक्षा होती. तुम्ही काय केलं सर? मला ते टेन्शन आलंय दादासाठी. थोडी काळजी वाटते त्याची म्हणून झोप येत नाही. आता तू सांग. म्हणजे तेच मला पण जरा ताईचं टेन्शन आलंय. माझी पण सेम अवस्था आहे. हे मीटर खरं सांगू का, तुझी बहीण माझी वहिनी आहे ना, ती खरंच ग्रेट आहे यार. म्हणजे बघ ना, एवढं सगळं होऊ नये ती दादाला भेटायला तयार झाली. दादाला मनापासून तिने ऍक्सेप्ट केलं. लग्नाला तयार झाली. लग्न करून या घरात आली. या घराला घर पण दिलं. म्हणजे एवढं सगळं करायला आहे ना जिगरा लागतो. वाटतं तेवढं सोपं नाहीये. खरंय, माणूस ना प्रेमासाठी खूप भुकेला असतो. त्याला जर प्रेम मिळालं तर तिथल्या तिथे त्याचं सगळं संपतं. ताईला या घरात जिजू, पुरुषोत्तम काका, तुम्हा सगळ्यांचं एवढं प्रेम मिळतंय की ती मागचं सगळं विसरून इथे छान रुळते. म्हणजे माणसाने माणसाला समजून घेतलं ना की अर्ध्या गोष्टी सोप्या होतात. आता तुझंच बघ ना. म्हणजे तू असं उघड उघड बोलतोस की मी हे केलं, मी ते केलं. अरे चुका ऍक्सेप्ट करायला पण खूप मोठं काळीज लागतं आणि त्यामुळेच गोष्टी सॉल्व्ह होतात. आपण तसंच आहे. पण ज्या माणसांमध्ये असा गैरसमज आणि ओव्हर कॉन्फिडन्स असतो ना त्यांना पण जमिनीवर आणावंच लागतं. म्हणजे तुला आता वाटलं असेल ना मी तुझं कौतुक करते, बरोबर? हा, म्हणजे तू आत्ता बोलली ना माझं मी. यालाच म्हणतात ओव्हर कॉन्फिडन्स. मी तुझं कौतुक नाही करत आहे, तुझा निर्लज्जपणा सांगते. येडी आहेस का तू? मी ओव्हर कॉन्फिडेंट आहे? हा मग तू बोलत असतो ना मी हे केलं, मी ते केलं, माझं असं, माझं तसं, याला ओव्हर कॉन्फिडन्सच म्हणतात. शाने, ती तू आहेस. तुला वाटतं की सगळं जग चुकीचं आहे, मी एकटी बरोबर आहे. मी कॉन्फिडेंट आहे. ठरव. मला माझ्या चुका मान्य असतात. तू ओव्हर कॉन्फिडेंट. बोलता बोलता कुठे जातेस का? इकडे